हिमालय आणि मैना यांच्या पोटी जन्माला आली ती पार्वती दिवसेंदिवस वाढत चालली. पार्वती ही श्रद्धा आहे, लक्षात ठेवा. पार्वतीला श्रद्धा म्हटलं आणि महादेवाला विश्वास म्हटलं. शब्द समान वाटत असले तरी जमीन अस्मान इतकं अंतर आहे. श्रद्धा आणि विश्वास. श्रद्धा स्त्रीलिंगी आहे, विश्वास पुल्लिंगी आहे. तो विश्वास, ती श्रद्धा. आता हे पूर्वीच शाळेत शिकवायचे हाताच्या बोटावून, शाळेतल्या बाकड्याहून. त्यामुळे जन्मभर कॉफी करायची गरज नव्हती. टेबल पुल्लिंगी, खुर्ची स्त्रीलिंगी आणि बाकडं नपुसकलिंगी. बसायचं ते बाकडं, ती खुर्ची, तो टेबल. आणि काय विसरायचं कारण आहे? हे शाळेतलं सांगतो. तो ती ते, तो टेबल हा पुल्लिंगी आहे, ती खुर्ची स्त्रीलिंगी आहे, आणि ते बाकडं नपुसकलिंगी आहे. ते नसल लक्षात राहत तर मग हात दाखवायचे गुरुजी, इथे तिन्ही लिंग आहे. करांगोळी स्त्रीलिंगी आहे, अंगठा पुल्लिंगी आहे, आणि बोट नपुसकलिंगी आहे. तो ती ते, तो अंगठा, ती करांगोळी आणि ते बोट. बरं का गुरुजी? आपलं काय चाललं, कुठं चाललं हे? हा, बरोबर आहे. श्रद्धा आणि विश्वास याच्याहून बाजूला गेलो मी. विश्वास पुल्लिंगी आहे, तो विश्वास, आणि श्रद्धा स्त्रीलिंगी आहे, ती श्रद्धा. श्रद्धेमध्ये चढ उतार आहे, विश्वास सारखा असतो. ज्याच्यावर आपण श्रद्धा ठेवली ना, त्याच्यातले दोष कळाले, श्रद्धा उतरते. गुण कळाले, श्रद्धा वाढते. असा चढ उतार श्रद्धेत आहे. विश्वास सारखा असतो, चढ उतार नाही. फक्त एकदा मम्मीनं सांगू द्या पिंट्याला, बरं का पिंट्या, हा हे तुझं पप्पा. पुरा तालुका विरोधात गप्पा मारू द्या, पप्पा म्हणजे पप्पाच. विश्वास सारखा आहे, चढ उतार श्रद्धेत आहे. श्रद्धा आंधळी असेल, विश्वास जागरूक आहे. म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन असे बॅनर तुम्हाला पाहायला मिळतात, पण अंधविश्वास शोधून नाही सापडायचा. दुसरं एक महत्त्वाचं कारण जन्म श्रद्धेचा आहे, विश्वास अजन्मा तत्व आहे. म्हणून जन्म पार्वतीचा आहे, शंकराचा नाही. नाही, कोणाला किती बाता मारू द्या, नाही नाही म्हणजे नाही. लहान मुलाला उठवा तुम्ही, सांग रे कृष्णाचे मायबाप वसुदेव देवकी, बैस खाली. तू सांग रामाचे मायबाप दशरथ कौसल्या, शाबास, बैस खाली. तुम्ही सांगा शंकराचे मायबाप 14 तारखेपर्यंत सांगा. अजन्मा तत्व आहे. मातू पितू हिना म्हणजे मायबाप नाही. जन्म, कृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमी, शाबास. रामाचा जन्म चैत्र शुद्ध नवमी, शाबास. शंकराचा जन्म अजन्मात. म्हणून ते पंचायत, ते महादेव नवरदेव झालते विठ्ठलराव, आणि नवरदेवासोबत एक असते हो हेल्पर, ते सोबत नसते का नवरदेवासोबत. खेडेगावामध्ये आता हे संडासच्या सोयी नव्हत्या, तर खेडेगावात डबडं घेऊन उसात जावं लागत त्याला नवरदेवासोबत. आंघोळीच्या वेळेला कपडे धरून उभं राहतं, शेवया खायच्या वेळेला डबल एकटंच खातं. कळलं तुम्हाला? भागाभागात त्याची वेगवेगळी नावं आहे, म्हणून मी थांबलो. कुठे कलवरा म्हणतात,
कुठे सोकाण्या म्हणतात, कुठे वरदावा म्हणतात आणि पूर्ण विदर्भात लांडगा म्हणतात. विदर्भात काय लांडगा का म्हणतात आपण काही भानगडीत पडलो नाही, त्यामुळे ते संशोधन करायचं काम नाही पडलं. महादेव नवरदेव झाले होते. नारदाला वाटलं कुठंच आपलं काही जमलं नाही, निदान कलवरा हो. कलवरा सोकाण्या काय समजा. तिथं गेल्यावर दक्षाच्या घरी सतीसोबतचं लग्न. ब्राह्मण मंडळीने विचारलं, दुला राजा 3 पीढ़ियों का नाम बोलना पड़ता तो शादी होगी. महादेव घामाघूम झाले. म्हणले बापाचं नाही सांगतायत तर ब्राह्मणाला 3 पिढ्या. पण नारद जे होते कानात सांगितलं, चिंता क्यों करते जी, मैं आपके साथ, तो चिंता की क्या बात. पिता का नाम क्या बोलो, पिता का नाम बिरंची बोलो. बिरंची क्या मेरा बाप है क्या. मुझे मालूम है, लेकिन बाप कहने से बाप हो जाता है क्या, शादी से मतलब बोल दो. ठीक है पंडित जी, मेरे पिता का नाम बिरंची है. धन्यवाद. पिता के पिता का नाम बोलो. नारद कानात म्हणतात, विष्णु बोलो. विष्णु क्या मेरा, मुझे मालूम है, गुस्सा मत करो. ठीक है दादा का नाम विष्णु. धन्यवाद. अब दादा के पिता का नाम बोलो. नारद म्हणले 2च नावं वेटिंगला होती, माझ्याकडची संपली, तुमचं तुम्ही घ्या बघून. आणि ब्राह्मण घाई करत होते, जल्दी बोलो, विवाह का मुहूर्त बीता जा रहा. तुम्हारे पिता का नाम बिरंची, दादा का नाम विष्णु, दादा के पिता का नाम बोलो, शादी हो जाएगी. नारदजी मदत करत नाही. शंकरजीला राग आला आणि त्या ब्राह्मण मंडळीवर रागावले. देखो पंडित जी, पिता का नाम बिरंची है, दादा का नाम विष्णु है और दोनों का बाप मैं हूँ. शादी करनी है तो करो, नहीं तो मुझे हैरान मत करो, मैं मेरे घर चले जाता हूँ. त्याला म्हणतात अजन्मा तत्व. अजन्मा जन्म पार्वतीचा आहे. हिमालय आणि मैना यांच्या पोटी जन्माला आली ती पार्वती. पर्वतापासून झाली म्हणून पार्वती. नाम पार्वती तनु पायी. आणि पार्वती श्रद्धा आहे. श्रद्धा दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. आणि एकदा श्रद्धा वाढली ना, आमची श्रद्धा वाढते, पण श्रावण महिन्यापुरती, अधिक मासापुरती, कार्तिक महिन्यापुरती आमची शिजनेभर श्रद्धा. म्हणून तुम्ही श्रावण महिन्यात पहा, गावोगावचे महादेव विचार करतात की एवढे भक्त येतात कुठून. बेलाचं पान तांब्यात पाणी, हर हर महादेव. बेलाचं पान तांब्यात पाणी, हर हर महादेव. महादेव म्हणतो मग 11 महिने रजेवर जाता का रे, पुन्हा तोंड नाही दाखवा. मग श्रावण महिन्यातली कोंबडी पहा तुम्ही. फिरायला निघली ना, मुलाबाळासह 10-5 पिलं पुढं, 10-5 पिलं मागं, छाती काढून चालती कोंबडी. पुढं पाहते, मागं पाहते, मेरा भारत महान. श्रावण महिना संपला, कोंबडी एकटी दिसेल तुम्हाला उकिरड्यावर. तिला विचारा, कोंबडी काय, लेकरं कुठं आहे, तुम्हाला कळत नाही ना, महाराज झाले ना, श्रावण संपला, मग आता लेकरं संपली. तुम्ही माझाही नंबर लागतो गणपती उठल्यावर. या आमची श्रद्धा. श्रावणात वर जाते, भाद्रपद लागला की खाली येते. अरे वर्षा काळी सरिता, चढो लागे पंडुसुता, तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे. पार्वती ही श्रद्धा आहे आणि श्रद्धा वाढत चाललेली आहे. आणि एकदा श्रद्धा वाढली ना, संताला बोलवायची गरज नाही. संत तिथे येतात जिथे श्रद्धा आहे. म्हणून हिमालयाकडे एक संत आले, नारद मुनी.